हॅलो, वेलकम टू माय चॅनल क्राफ्ट केबिन। तर आज आपण श्रावणी सोमवारसाठी काही विशेष रांगोळ्या बघणार आहोत। खूप सुंदर, सोप्या आणि कोणीही काढू शकेल। अगदी नवीन काढणारेही कोणी असतील तरी सहज पद्धतीने काढू शकतील अशा सुंदर डिझाईन्स आणि सोपे डिझाईन्स आज आपण बघणार आहोत। तर 3 रांगोळ्या आज बघणार आहोत आपण। त्यापैकी पहिल्या रांगोळीला आपण सुरुवात केलेली आहे। तर यात आपण एक गंध दाखवला आहे। महादेव जसा भस्म लावतात त्या पद्धतीने आपण इथे दाखवलं आहे। त्यातच त्रिशूळ दाखवलं आहे आणि त्रिशूळाच्या दांडीलाच खाली महादेव असं आपण अक्षरलेखन करणार आहोत। तर महादेव मधला जो ह आहे त्याचा काना आपण दिलेला नाही आहे। जो त्रिशूळाची दांडी जी खाली आली आहे त्याचाच आपण काना म्हणून यूज केलेला आहे। अशा पद्धतीने खूप सोपी आणि सुंदर डिझाईन इथे तयार होते, जी की तुम्ही देवघरासमोर काढू शकता आणि देवघरासमोरच काढा जेणेकरून तिचं पावित्र्य राखलं जाईल। तर दुसरी डिझाईन इथे आपण पिंड साकारणार आहोत। त्यामध्ये आपण एक डब्याच्या झाकणाचा यूज केला आहे। तर सरळ लाईन ओढून ती आपण झाकणाच्या मदतीने वरती शिफ्ट केली आहे। तर जरा जास्त वरती ओढायची आहे म्हणजे जेणेकरून शिवलिंगाचा जो आकार आहे तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतो। या पद्धतीने त्याच्यावरच आपण बेलपत्र दाखवलं आहे। तर बेलपत्रासाठी आधी थोडासा पोपटी कलर यूज केला आणि त्याच्यानंतर डार्क ग्रीन जो असतो त्याने आउटलाईन आणि मध्ये थोड्याशा रेषा दिल्यात। त्यानंतर खाली आपण डॉट देऊन छोटी छोटी फुलं बनवली आहेत आणि वरती पिंडीवर म्हणजे वरती शिवलिंगावर एक फूल दाखवलं आहे आणि साईडला पण छोटी छोटी फुलं काढली आहेत। वरती नागाचा फणा दाखवला आहे आणि शिवलिंगावर गंध काढला आहे। अशा पद्धतीने खूप सोप्या डिझाईन्स आहेत, अगदीच कोणीही काढू शकतील अशा। तर नक्कीच या श्रावणी सोमवारला तुम्ही तुमच्या देवघरासमोर या डिझाईन्सचा वापर नक्की करा। जमतायत का नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असतील तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। त्यामुळे नवीन येणारे व्हिडिओज किंवा रांगोळ्या तुमच्यापर्यंत पोहोचतील, मिस होणार नाहीत। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर अशा पद्धतीने आपली दुसरी डिझाईन आहे अगदी सोप्या पद्धतीने इथे पूर्ण झालेली आहे। तुम्हाला त्यात काय ॲडिशन्स द्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच तुमच्या पद्धतीने देऊ शकता। सुरू करूयात आपल्या तिसऱ्या रांगोळीला। आपल्या तिसऱ्या रांगोळीमध्ये आपण ओम साकारणार आहोत। तर ओम काढून आपण साईडने त्रिशूळ काढलेत। तर या रांगोळीचं माझं अर्धच शूट कंप्लीट झालं आहे। पुढचं शूट माझ्याकडून चुकून ऑन करायचं राहून गेलं, त्यामुळे आपली सुंदर तिसरी ओमची डिझाईन इथे पूर्ण झाली आहे। तर आजच्या रांगोळ्या नक्कीच एकदा सोमवारी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।